आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय उद्धव ठाकरे यांची. शिवसेनेत प्रवेश करीत आहे ते दत्ता गोडे, जे शिवसेनेचे नगराध्यक्ष राहिलेले पैठणचे. मागच्या विधानसभा निवडणूक त्यांनी लढविलेली ते दत्ता गोडे. वैजापूरचे दत्ता गोरडे हे आता संदीपान भुमरे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार असतील पैठणमधून. तर अशा प्रकारे पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता गोरडे आज उद्धव ठाकरे गटामध्ये आलेले आहेत. ते पक्ष प्रवेश करतात आणि तोच हा कार्यक्रम सुरू आहे. राष्ट्रवादीकडून दत्ता गोरडे यांनी 2019 मध्ये संदीपान भुमरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी दुसरा क्रमांकावर ते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले पैठणचे आमदार मंत्री संदीपान भुमरे यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा मोठा प्रयत्न केलाय. मातोश्री बाहेर आता कार्यकर्ते जमलेले आहेत आणि हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पालिकेला आपण कायम ठेवण्याचा आणि हे सगळं आपण करतोय. आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सगळ्यांचं स्वागत करताना मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपण या सैनिकांना संबोधित करावं. कोण आला रे, कोण आला? मातोश्रीमध्ये स्वागत आहे, शिवसेनेमध्ये स्वागत आहे. मी गेले 4 दिवस मध्ये 3 तारीख सोडली आणि महाराष्ट्राच्या विरासतीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो. कारण मला पाहायचं होतं की मी लढलोय कोरोना काळामध्ये एक संकल्प आपण आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावरती आलेल्या आणि आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे. आणि मला खात्री वाटते की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती 2 चक्रीवादळं आढळली. एक निसर्ग आणि दुसरं चोखते. पण 4 दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या कंत्रावरून आढळणार. चिरपाट करणार. काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे, हे आहे, ते आहे, महाविकास आघाडी आहे, पण पर्याय कुठे? पण हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो. हुकुमशाही पहिले उचलून फेकून द्यायची असते. हा हुकुमशाहीला पहिला आणि साधारणतः मी आणि तुम्ही रोज अनुभव आहोत की मातोश्रीमध्ये असेल किंवा मी जिथे जातोय तिथे असेल 4 दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती अनेक काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहेत, पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेत. याचं कारण तुम्ही सगळे तुम्हाला दिसतंय की जे काही भ्रम निर्माण केला जातोय, संभ्रम निर्माण केला जातो होत आहे. मन की बात ही मनातल्या गोष्टी वेगळ्या असतात, पण मन की बात आहे ती वेगळी आहे. कुठेही जवळपास येतच नाहीये. त्यांच्या मनातले मांडे वेगळे. पण जनताच्या संकटामध्ये आहे 10 वर्षामध्ये जे तुम्ही पोलीस सरकार कारण योजनाच पोचलेच नाही. तर अशा या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात, माझ्यासोबत आलेला आहात. आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो
की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे. याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे लोकशाहीला काय. तुम्ही सगळेजण पैठण मधून आलेला आहात, मधून आलेला आहात. संतांची भूमी आणि या संतांच्या भूमिकेमध्ये गद्दारीचा खाडा नसतो. मी जसं 2 रायगड मतदारसंघ फिरलो, सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो, तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे, जालनामध्ये पण येणार आहे, मराठवाड्यात, विदर्भात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे. कुटुंबाशी संवाद करणार आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. हे शरण जात आहे, आणखी कोणी जातील ज्यांना लाचार आहे किंवा भेकड आहे त्यांनी जरूर जावं. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडेपेक्षा कर्ज मावळे हे कित्येक पटीने जास्त आहे. हे तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद. तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा आता कार्यक्रम सुरू आहे. पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता गोरडे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीकडून दत्ता गोरडे 2019 मध्ये उमेदवार होते. संदीपान भुमरे यांच्या विरोधात ते निवडणूक लढलेले होते आणि त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा यशस्वी प्रयत्न केला.